महाराष्ट्रामध्ये सध्या पेरणी हंगाम सुरू झालेला आहे। काही भागामध्ये अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही आहे। परंतु या पेरणी हंगामामध्ये विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून जे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं ते पीक कर्ज मात्र तेवढं तातडीनं मिळताना दिसत नाही। राज्यातील पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बँकेचा आढावा घेऊन निश्चितपणाने पीक कर्जाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। काही भागामध्ये बोगस बियाणं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे आणि या बाबतीत कृषी खात्यानं सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला HT-BT हे जे कापसाचं नवं वाण आहे या नव्या वाणाला परवानगी देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते जे नवं वाण कापसाचं आहे ते तणनाशक